चिंचवड येथील मोरया गोसावी स्थानाची महती आणि बाप्पाच्या लाडक्या भक्ताची माहिती। मोरगाव हे महाराष्ट्रातील गणपतीचे आद्यस्थान आहे। मोरेगावच्या मयूरेश्वराचे संदर्भ पुराणात आणि प्राचीन वाङ्मयात आलेले आहेत। अष्टविनायकाच्या स्थानातील ते प्रमुख स्थान आहे। मोरया गोसावीची ती जन्मभूमी आहे। श्री क्षेत्र मोरगाव हे श्री गणेशाचे महत्त्वाचे स्थान आहे। ते महाराष्ट्रात पुण्याजवळ आहे। समर्थ रामदास स्वामी मोरगावच्या श्री गणेशाच्या दर्शनास गेले। त्यांना श्री गणेशाने साक्षात दर्शन दिले। त्याच ठिकाणी समर्थांनी सुखकर्ता दुःखहर्ता ही प्रासादिक आरती लिहिली। मोरगावच्या मयूरेश्वराचे परमभक्त गोसावी नंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली सुंदरलाल चढायो अच्छा गजमुख ही हिंदी भाषेतील आरती व नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्र ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते। मोरगावच्या श्री गणेशाच्या समर्थाच्या अनुभव आणि गणेश भक्तांना आला आहे। मोरगाव येथे गोसावी नंदन मोरया गोसावी हा परब्रह्माचा अवतार झाला। तो त्याच्या वडिलांनी केलेल्या उग्र व खडतर गणेश तपश्चर्येमुळे। गोसावी नंदन देखील आपल्या वडिलांप्रमाणे गणेशाची उपासना करत होते। तेही मयूरेश्वराचे भक्त होते। मौजी बंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट होऊन त्यांनी अंतरीची खून पटवून दिली। अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याची गोसावी नंदन यांना आज्ञा केली। गोसावी नंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या आईवडिलांची परवानगी मिळवली। ते थेऊरला गेले। गोसावी नंदन हे गणेशाचे परम भक्त। गणेशाचे स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले। एकदा ते या अवस्थेतून समाधी अवस्थेत गेले। ही समाधी 42 दिवसांनी उतरली। त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिला। त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले, धन्य झाले। गोसावी नंदन मोरया गोसावी बनले। गणपती मंगलमूर्ती आहे, मंगलमूर्ती मोरया असे गर्जून लोक गणपतीचा आणि गोसावी नंदनाचा एकत्र जय जयकार करू लागले। मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती। त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत। त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत राहिली। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या गणेश सेवेत खंड पडू लागला। म्हणून ते चिंचवड जवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहू लागले। तेथेही अष्टप्रहर लोकांची वर्दळ सुरू झाली। नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवड येथे राहून राहिले। मोरगावला ते दर चतुर्थीला जाऊन मयूरेश्वराची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत असा नेम झाला। भाद्रपद चतुर्थी 1492 मध्ये कऱ्या नदीत स्नान करून अर्घ्य देत असता त्यांच्या हातात गणपती दिसला। तो घेऊन ते घरी आले व कोटेश्वरा समोर त्यांनी त्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली। काही काळानंतर पुत्र चिरंजीव चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवनेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली। मोरया गोसावी यांच्या घराण्यात 7 पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला। जनमानसात वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जाते। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया।